दिशा सालियांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर. दिशावर लैंगिक अत्याचार झालेला नाही, तर दिशाचे वडील वकिलांचे आदित्य ठाकरेंवर आरोप. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं स्पष्ट. दिशाच्या मृत्यूचं कारण डोक्याला गंभीर, अनेक फ्रॅक्चर झाल्यामुळे दिशाचा मृत्यू, तर शरीरावर देखील जखमा असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद. बीड हत्येच्या संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड यानं गाईड केल्याचं सीडीआरमधून समोर. कृष्णा आंधळेनं कराड आणि विष्णू चाटेला फोन केला होता. बीड हत्या प्रकरणामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद. संतोष देशमुखांची हत्या मोठ्या कटाचा परिपाक. अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणीसाठी धमकी देण्यात आली. कृष्णा आंधळेचा देखील गुन्ह्यात सहभाग. उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य. पुढील सुनावणी 10 एप्रिलला. सुदर्शन घुलेनं अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. तिरंगा हॉटेलमध्ये कराड यांच्यासह इतर आरोपींची बैठक झाली. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद. आम्ही कोर्टाकडे साक्षीदारांचे आणि आरोपींचे जबाब मागितले. व्हिडिओ आणि सीडीआरची देखील मागणी, मात्र ते अजून दिले नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचे वकील अनंत तिडकेंची माहिती. एकाही इतिहासकाराकडे वाघ्या श्वानाबाबत पुरावा नाही. राजसन्यास नाटकामध्ये वाघ्याबाबत दंतकथा. संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया. औरंगजेबाची कबर हटवू नये आणि वाघ्या कुत्र्याची समाधी काढावी. संभाजीराजांच्या भूमिकेशी आम्ही सहमत. संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांचं माढ्यात वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होते. शिवराज सर्वधर्म समभाव मानणारे होते, हे चिकटवलं गेलं. संभाजी भिडे यांची प्रतिक्रिया.